देवेंद्र फडणवीसांनी पवार, आदित्य, उद्धव ठाकरेंवर आरोप करण्यासाठी दबाव आणला। अनिल देशमुखांचा आरोप। मिरजेच्या समित कदमसोबत आरोपांची प्रतिज्ञापत्र पाठवल्याचा पुन्हा दावा। अनिल देशमुखांनी फडणवीसांबाबत केलेला दावा खरा। समित कदम यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचं कारण काय, राऊतांचा सवाल। तर फडणवीस आणि कदमांच्या भेटीचे राऊतांनी फोटोही दाखवले। सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची मातोश्रीवर धडक। उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणावरची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी। पवारांनंतर आता ठाकरे शिष्टमंडळाच्या रडारवर। पुण्यातल्या पूरस्थितीला जबाबदार ठरवत सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन। पण खलाटे यांना बळीचा बकरा बनवल्याची चर्चा। खलाटे रात्रभर एकतानगरमध्ये पूरस्थिती हाताळत होते अशी माहिती। लाडकी बहीण योजनेला पैसे कसले देता, कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या, बच्चू कडूंची मागणी। राज्यपालांचा बंगला विकून टाका, 1 लाख कोटी येतील असाही सल्ला। महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शरद पवारांना भीती। पुरोगामी विचारांची परंपरा हे महाराष्ट्राचं सुदैव असंही मत। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। नीट याचिकांवरील सुनावणीमुळे मागच्या वेळी सुनावणी लांबली होती। वादग्रस्त मनुस्मृतीमधले श्लोक प्रस्तावित अभ्यासक्रमातून वगळण्याचा अखेर निर्णय। जवळपास 4000 हरकतींनंतर एससीईआरटीचा निर्णय। पूजा खेडकरांचा शोध मंदावल्याची चर्चा। हजर होण्याच्या मुदतीला 6 दिवस उलटल्यावरही यूपीएससीचा जाब विचारण्यास नकार। पावसाच्या विश्रांतीमुळे कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीमध्ये 1 फुटानं घट। सांगलीतही कृष्णेची पातळी 38 फुटांपर्यंत कमी झाल्यानं पुराचा धोका टळला। पुण्यातील खडकवासला धरणातून 22,000 क्युसेकनं विसर्ग, तर भिडे पूल पाण्याखाली गेल्यानं रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद। तरुणीच्या हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी उरणमध्ये मोर्चा। दरेकर, नितीश राणे, किरीट सोमय्या यांचा लव्ह जिहादमधून हत्या झाल्याचा आरोप। नांदेडमध्ये झाड कोसळून 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू। आई-वडिलांसोबत स्कूटीवरून जात असताना झाड कोसळलं। भारताला आजही पदकाची आशा। मनू भाकरनंतर रमिता सिंदालही अंतिम फेरीत दाखल। तर अर्जुन बबूताही पुरुष नेमबाजांच्या 10 मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत। ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीध फडणीस यांचं आज 100रीत पदार्पण। पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत श्रीध 100 महोत्सवाचं आयोजन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।